नमस्कार मंडळी, मी गणेश कोकणातलं बनो. आज आपण निघालो लोणावळा टू भीमाशंकर आणि भीमाशंकर टू नाणेघाट. काल रात्री लोणावळ्यापासून उदेवाडीपर्यंत अंतर जवळ करून मुक्काम केला बळीरामदादांच्या घरी. या सकाळच्या सुंदर अशा धुक्याच्या वातावरणात इथून उदेवाडीचा निरोप घेऊन पुढे चाललो आहे. कुसूर समोर दिसणारा दुर्ग ढाकगड. मगासपासून त्याचा धुक्यामध्ये लपंडाव चाललेला, आता कुठे त्याचं मन मोकळेपणाने दर्शन मिळत आहे. सोबतच त्याच्या कळकराईचा सुळका. आजचा प्रवास आपला सह्याद्रीच्या धारेवरून आहे. डाव्या हाताला असलेली कोकणाची दरी आणि समोरून चाललेली झाडीतून वाट ही जाच आपली काय प्रवासाची सोबती आहे. पठारावर असलेले हे प्राण्यांच्या पायाचे निशाण. समोर दिसणारं कुसूरचं गाव आणि आपल्या मोहिमेचा पूर्ण होणारा पहिला टप्पा मनाला आनंद देऊन जातोय. पेवाडीचा निरोप घेतल्यावर ढगांचे पण जणू डोळेच भरून आले. त्यांनी पण अश्रूच गाळले आणि आम्हाला भिजवून टाकले. नवीन रस्ता, नवीन वाट आणि नवीन माणसं. आपण म्हटल्यावर थोडी चुकामुक होतेच. थोडा रस्ता चुकलो, वाट भरकटलो आणि चालू झाला वांद्राच्या खिंडीचा थरार. वेळेवर चुकीच्या रस्त्याला सोडून माघार घेत वांद्राची खिंड चढलो. खिंडीत दिसलेला प्राचीन टाक्यांचा समूह आणि खिंडीच्या माथ्यावर गेल्यावर गावातून येणारा लहान मुलांचा आवाज कुठे मन भांड्यातच पाडून गेला. कालचा मुक्काम पदारवाडीत झाला. रात्री जेव्हा जमिनीला पाठ लावली तेव्हा दिवसभराचा थकवा क्षणातच दूर झाला. कमळजाईच्या पठारावर आलो. इथल्या गावकऱ्यांकडून इथून निघणाऱ्या घाटवाटा यांची चाचपणी करून घेतली आणि पुढचा प्रवास धरला. भीमाशंकरला आल्यावर मोहिमेचा अर्धा टप्पा पूर्ण झाला. 60 ते 65 किलोमीटरचं अंतर आज पूर्ण झालेलं. आता प्रवास होता नाणेघाटाचा. गोंडवळ या गावात पाण्याचा साठा फुल करून घेण्याचं राहून गेलं आमच्याकडून आणि पुढे वाट थेट घुसली ती जंगलामध्ये. पूर्ण रस्त्यामध्ये पाणीच नव्हतं. पुढे गेल्यावर एक पाण्याचा झरा लागला. औपेत मुक्काम केला आणि औपेमध्ये ही आपली मोहीम संपवायची असं ठरवलं. ही मोहीम कोणती माइलस्टोन क्रिएट करण्यासाठी नव्हती, तर या सह्याद्रीच्या आडवाटा आपल्याशा व्हाव्यात, सह्याद्रीचं जगणं आपल्याला अनुभवता यावं ह्यासाठी या मोहिमेचा बेत आखले.